नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, एमपीएससीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी सविस्तर पाहणार आहोत। पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न असणार आहेत की आता जी अपडेट आलेली आहे ही फक्त पेसा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी आहे का, नॉन पेसासाठी आहे का, किंवा माजी सैनिकांसाठी आहे का? तर लक्षात ठेवायचं, सविस्तर व्हिडिओ पहा। जे विद्यार्थी सध्या अभ्यास करतायत, ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी सुद्धा बाकी आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा। आणि लक्षात ठेवायचं आहे की फक्त आपल्याला या ठिकाणी वेगळा कोणताही फॉर्म भरायचा नाही, कोणतीही फी भरायची नाहीये, पण तुम्हाला या महत्त्वाच्या काही प्रोसिजर किंवा तुम्हाला महत्त्वाची पद्धत माहिती पाहिजे। नेमकं करायचं काय बघा। आता जी एमपीएससीने सांगितल्याप्रमाणे सगळ्याच यामध्ये एमपीएससी गट क म्हणले की लक्षात ठेवायचं, आता तलाठी आहे, लिपिक आहे, कर सहाय्यक असेल किंवा ज्या परीक्षा आता ज्या पद त्याच्यामध्ये ऍड झालेली आहेत, या सगळ्यांसाठी सगळ्यांनीच हा फॉर्म सध्या एडिट करणं गरजेचं आहे। आता करायचं काय बघा, आपण थोडक्यात बघूया। त्यापूर्वी लक्षात ठेवायचं, जी आपली महाराष्ट्र अकॅडमीवर सध्या विजयपथ नावाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे। लेक्चर सध्या चालू आहेत, वेळ दवडू नका, वेळ खूप आपल्याकडे सध्या कमी आहे, वेळेचा चांगला फायदा करून घ्या। तज्ज्ञ शिक्षक आहेत, मार्गदर्शक आहेत, तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवतील। त्याचबरोबर आपण यामध्ये महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे, त्यावर आपण विजयपथ बॅच जे फोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट त्याचबरोबर स्टडी मटेरियल सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा पाहू शकता। आणि एमपीएससी फॅक्टरीच्या यूट्यूबला सुद्धा आपण दररोज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयामध्ये दररोज लाईव्ह येत असतो, त्याचा सुद्धा फायदा करून घ्या। तर लक्षात ठेवायचं आहे, ही बॅच घेऊ शकता, फ्री लेक्चर्स पाहू शकता, काहीही करा, पण अभ्यास मात्र नक्की करा। आता जी एमपीएससीनं 5 ऑगस्टचा जो GR केला होता, GR टाकला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितले बघा। सध्या तारीख वाढलेली आहे, म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरू शकता। पण ज्यांनी आधीच फॉर्म भरला होता, आता कारण 5 ऑगस्ट लास्ट डेट होती, मग 5 ऑगस्टच्या पूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहेत। जवळपास 10 लाखापेक्षा जास्त फॉर्म एमपीएससीकडे गेलेले आहेत। एकट्या तलाठी पदामुळे खूप जास्त या ठिकाणी फॉर्म गेलेले आहेत। पण लक्षात ठेवा, 10 लाख असू दे किंवा 15 लाख असू दे, आपल्याला फक्त त्या पोस्टमधली एक पोस्ट जास्त गरजेची आहे, हे लक्षात ठेवायचं। आता 5 ऑगस्टच्या GR मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर एकूण सध्याच्या घडीला पाहायला गेलं 5707 जागांसाठी ही भरती होणार आहे। म्हणजेच हे एमपीएससी परीक्षा घेणार आहे, जी आपली 25 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे। आता यामध्ये आयोगानं नमूद केल्याप्रमाणे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपण त्या सुद्धा बघूया। तर प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्याबाबतची उमेदवारांची मागणी विचारात घेऊन प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। बघा, सध्या अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे तो 10 ऑगस्ट रात्री 11:59 असेल। बघा, रात्रीचा फॉर्म भरत बसायचं नाहीये, 2 दिवसामध्ये फॉर्म पटकन भरून टाका। आगामी काळामध्ये अजूनही जागा वाढ होणार आहेत, गट क मध्ये भरपूर जास्त संवर्ग ऍड होतील, आणि म्हणून आता तुम्ही पटकन फॉर्म भरून घ्या भरला नसेल तर। आणि ऑनलाईन जर तुम्हाला कोणत्या प्रकारचं शुल्क भरायचं असेल त्यासाठी 13 ऑगस्ट आहे। पण आपण काय करतो, शक्यतो फॉर्म सबमिट केल्यावर पटकन ऑनलाईन त्या ठिकाणी फीस भरून टाकतो। त्यामुळं ऑनलाईन भरून घ्या, डेबिट कार्डचा वापर करा, स्कॅनरचा वापर करा, काही करू शकता, ठीक आहे। आता यामध्ये बघा, लक्षात ठेवायचं की आयोगाने शुद्धीपत्रक काढण्याचं कारण काय बघा। तर पहिली गोष्ट, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 10 ऑगस्ट असणार आहे। पण लक्षात ठेवायचं, तलाठीसाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी हे जे पद आहे, या पदासाठी वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा अंतिम दिनांक जो असणार आहे फॉर्म भरण्याचा, तोच आयोगाने सध्या गृहीत धरलेला आहे। बाकी सगळ्या पदांसाठी, कर सहाय्यक आहे, उद्योग निरीक्षक आहे, लिपिक आहे, या सगळ्या पदांसाठी 1 ऑक्टोबर 2026 असा होता। फक्त या पदासाठी मात्र 10 ऑगस्ट 26 असा त्यांचा काय असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणूया, वयोमर्यादा गणण्याचा अंतिम दिनांक असणार आहे। त्यामुळं जे विद्यार्थी सध्या त्या वयोमर्यादेमध्ये येतात त्यांनी पटकन फॉर्म भरून घेऊ शकता, लक्षात। आता याच्यामध्ये काय उल्लेख आहे बघा, शासनाकडून ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाकरिता प्राप्त विविध जिल्हानिहाय मागणी पत्रापैकी पेसा तसेच बिगर पेसा क्षेत्राकरिता विविध सामाजिक आरक्षणानुसार मागणी पत्रे प्राप्त झालेली आहेत। यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा, बघा उल्लेख काय केलेला आहे, लक्ष द्या सगळ्यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्राकरिता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी पदे उपलब्ध झालेली आहेत। म्हणजे आयोगाकडे जे मागणीपत्र गेलेलं आहे तलाठी स्पेशल तलाठीसाठी, तर त्याच्यामध्ये चंद्रपूर पेसा क्षेत्र आहे त्यांच्या सुद्धा जागा गेलेल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी ST कॅन्डिडेट फक्त त्या ठिकाणी अप्लाय करू शकतील। मी तुम्हाला सविस्तर सांगेन पुढे आहे। आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पेसा लागू आहे का, तर अजिबात नाही।
चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, नाशिक असेल, नंदुरबारचा काही भाग आहे, थोडा ठाण्याचा काही पालघरचा भाग असेल, त्या ठिकाणी सुद्धा पेसा लागू आहे. पण आता मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा जागा गेलेल्या आहेत. जेव्हा त्या जिल्ह्यातील येतील मग तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. मग तुम्हाला फक्त फॉर्म जाऊन एडिट करायचा आहे. आता मात्र लक्षात ठेवायचं, चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा तसेच बिगर पेसा क्षेत्राकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्राकरिता एसटीच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळं सदर पेसा क्षेत्रातील आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार वाढ किंवा बदल होऊ शकतो. लक्षात, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. आता लक्ष द्या, जे विद्यार्थी पेसा क्षेत्रामध्ये येतात, आता मला सांगा, तुम्ही जेव्हा एका क्षेत्रामध्ये येता, फॉर एक्झाम्पल अनुसूचित क्षेत्र आहे, एसटी जे क्षेत्र तुमचं आहे, तर तुम्हाला सांगावं लागेल ना की बाबा आम्ही त्या कॅटेगरीमध्ये येतो, म्हणजे तुमच्याकडे दाखला पाहिजे, तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. मग आयोगानं काय सांगितले, सदर उमेदवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसुली पुराव्याबाबत शासनामार्फत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रात नियुक्ती दिली जाईल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, ज्यांनी आता सध्या फॉर्म एडिट करताना समजा तिथं चंद्रपूर पेसा क्षेत्रामध्ये आहात का, येस टाकला असेल, आणि जर तुमची त्या क्षेत्रामध्ये निवड झालीनंतर तलाठी पदासाठी निवड झाली, तुम्हाला दाखला त्या ठिकाणी दाखवावा लागेल, सबमिट करावा लागेल, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तरच तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे. पेसा क्षेत्रासाठी आरक्षित पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी तसेच यापूर्वी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये पुढील नमूद करणे अनिवार्य राहील. म्हणजे ज्यांनी आता आधी सगळ्यांनी फॉर्म भरला असेल 5 ऑगस्ट पूर्वी, जे आता सुद्धा फॉर्म भरतील त्यांना या गोष्टी नमूद करणं कंपल्सरी आहे. काय करायचं, कसं करायचं मी सगळं सांगेन, फक्त 2 मिनिटं लक्ष द्या व्यवस्थित, कारण ह्या GRच्या गोष्टी माहितीच नसतात. नेमकं आयोगाचं काय म्हणणं आहे, आपल्यापर्यंत ते व्यवस्थित पोहोचत नाही. ठीक आहे, मग हे सुद्धा बघून घेऊ शकता. मग हे असे प्रश्न विचारलेले आहेत, त्या पण तुम्हाला मी नंतर दाखवतो कसं करायचं. यापूर्वी प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी वरील प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर प्रस्तुत दाव्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे एवढं क्लिअर झालं, पुन्हा फॉर्म भरायचा नाही. मी अजूनही सांगतोय, अजून जागा ऍड झाल्या, अजून संवर्ग ऍड झाले, पुन्हा फॉर्म भरू नका. एकाच वेळी तुम्ही शैक्षणिक अर्हता अनेक ठिकाणी लागू असेल, तुम्ही त्या ऑटोमॅटिकली सगळ्या पदांना लागू होऊन जात, कारण सगळ्यांना परीक्षा एकच आहे, पूर्वपरीक्षा एकच असणार आहे. ठीक आहे, झालं क्लिअर. आता इथं अजून एक महत्वाचा त्यांनी क्लॉज दिलेला आहे, तो माजी सैनिकांसाठी आहे किंवा असे सैनिक आहेत ज्यांना दिव्यांग प्राप्त झालेला आहे किंवा त्या कुटुंबामधील कुणी व्यक्ती असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. बघा इथं आयोगाचं काय म्हणणं आहे, तर माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या 15% पदांवर भरती करताना युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व आलेल्या माजी सैनिकांना 15% राखीव पदापैकी उपलब्ध पदावर प्राधान्यक्रमाने नियुक्ती देण्यात येईल. तसेच युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा दिव्यांगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील, बघा लक्षात ठेवायचं, म्हणजे युद्ध असताना नसताना समजा एखाद्या माजी सैनिकाला दिव्यांगत्व आलं असेल, त्याच्या कुटुंबातील सुद्धा एका व्यक्तीस, लक्षात ठेवायचं फक्त एका व्यक्तीस, त्यानंतरच्या पसंतीक्रमाने वर्ग 3 मधील 15% आरक्षित पदापैकी उपलब्ध पदावर नियुक्ती देण्यात येईल. तथापि सदर उमेदवाराने तलाठी पदासाठी आवश्यक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, त्याचं वयोमर्यादा पूर्ण पाहिजे, फक्त त्या ठिकाणी त्यांना थोडं आरक्षित पद दिलेली आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता उपरोक्त दावा केला तर 2 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. माजी सैनिक किंवा सैनिक या क्षेत्रामध्ये युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या का असेल तर येस, नसेल तर नो. कुठं भरायचं ते सुद्धा मी सांगेन, 2 मिनिटं फक्त. युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा दिव्यांगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य आहात का असेल तर येस, नसेल तर नो. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं, वरील प्रश्नांचे उत्तर होय असल्यास, समजा ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर होय आहे किंवा एका प्रश्नाचं उत्तर होय असेल, उमेदवारांनी प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 25 ऑक्टोबरला आपली परीक्षा होणार आहे, पूर्वपरीक्षा, त्याच्यापूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. म्हणजे उगच थातूर मातूर होय टाकलं, नंतर म्हटलं माझ्याकडे सर्टिफिकेटच नाही आहे, तुम्हाला पूर्णपणे डिबार केलं जाईल आणि तुम्हाला पुन्हा एक्झाम अपात्र पण केलं जाईल. म्हणून तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील तर येस करा, नसेल तर फक्त नो करायचं आहे.
ठीक आहे. आता हे कुठं करायचं आहे हे आपण सविस्तर बघूया. तर करायचं काय बघा, गुगलला सर्च करायचं MPSC ऑनलाईन किंवा MPSC टाका, gov.gov टाका, तुम्हाला MPSCची वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे. MPSC ऑनलाईन ॲप्लिकेशनला गेल्यावर लॉग इन करून घ्या. इथं तुमचा जो काही रजिस्टर्ड तुमचा ईमेल ID आहे किंवा मोबाईल नंबर आहे, पासवर्ड आहे, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं पूर्ण एक टायटल बार सगळा दिसेल. यात काय करायचं आहे, माय अकाउंटला क्लिक करायचं आहे, कारण तुम्ही फॉर्म भरलेला आहे, लक्षात ठेवायचं. आता ज्यांनी फॉर्म भरलाच नसेल त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशनला जायचं. ऑनलाईन ॲप्लिकेशनला गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असा ऑप्शन येईल. व्ह्यू करा, चेक एलिजिबिलिटी करा आणि मग तुम्ही अप्लाय करा. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरलेले आहेत, त्यांना सुद्धा काय करायचं बघा, सगळ्यांनाच माय अकाउंटला क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा ऑप्शन दिसतो. तुम्ही महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेसला अप्लाय केलेला आहे, बरोबर. आता या ठिकाणी असे तुमचे परत ऑप्शन येतात. तर आयोगाने काय केले, महाराष्ट्र ग्रुप म्हणजे गट क सेवेसंदर्भात तुमचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आयोगाने जे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला त्याचे उत्तर देणं अपेक्षित आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, या क्वेश्चनला क्लिक करा. क्वेश्चनला क्लिक आणि बरोबर ते दिसतं लाल कलरमध्ये, त्याला क्लिक केल्यावर तुमचं काम काय आहे, तर 3 त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. बघा, अँसर्स, प्रोव्हाइड अँसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. प्रश्न इंग्रजीमध्येच आहेत, मराठीमध्ये प्रश्न नाही, त्यामुळे समजून घ्या. आर यू अ रेसिडेंट ऑफ द पेसा एरिया? तुम्ही चंद्रपूर पेसा एरियामधले रहिवासी आहात का? असेल तर येस, नसेल तर नो. पण जे विद्यार्थी येस करतील त्यांना त्याबाबतचं प्रमाणपत्र नंतर द्यावं लागेल. जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल, तुम्ही ते येस केलं, निवडीच्या वेळी जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल डॉक्युमेंटच्या व्हेरिफिकेशनला, तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल, तुम्हाला तिथंच बाहेर काढलं जाईल. म्हणून चंद्रपूर पेसा एरियामधला असाल तर येस करा, नसाल तर नो करा. मग या ठिकाणी असाल तर येस, नसाल तर नो. समजा मी नो केलं. हॅव यू, आता कुठल्याही तुम्हाला दाखले द्यायची गरज नाही. तुम्हाला आता कोणत्या प्रकारचं प्रमाणपत्र अपलोड करा, नंबर टाका, तारीख टाका, काही करायची गरज नाही. फक्त येस नो त्यांनी सांगितलं त्या प्रकारे उत्तर द्यायची. हॅव यू अक्वायर्ड अ डिसेबिलिटी ड्यू टू मिलिटरी सर्व्हिस ड्युरिंग वॉर टाईम ऑर पीस टाईम? म्हणजे युद्ध असताना किंवा नसताना जो एखादा माजी सैनिक आहे, एखादा सैनिक आहे, त्याला कोणत्या प्रकारचं दिव्यांगत्व आलेलं आहे का, अपंगत्व आलेलं आहे का सैनिकी सेवा करत असताना? हे सैनिकांसाठी आहे, माजी सैनिकांसाठी. असेल तर येस, नसेल तर नो. पण येस केल्यावर तुम्हाला त्याबाबतचं प्रमाणपत्र जिल्हा सैनिक केंद्राकडनं घ्यावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर इथं सुद्धा मी समजा असेल तर येस किंवा नो केलं, जे काय असेल. आर यू अ फॅमिली, पुढचा तिसरा प्रश्न बघा, हा दोन्ही माजी सैनिकांसाठी आहे. म्हणजे त्यांचं येस असेल तर त्यांनी त्या प्रकारे प्रमाणपत्र उपलब्ध करायचं आहे. बाकीच्यांनी सगळ्या ठिकाणी नो करत केलं तरी चालेल. समजा आता एखादा साधा कॅन्डिडेट आहे ज्याच्याकडे काहीच नाही, तर सगळीकडे नो करत चला, काही हरकत नाही. ठीक आहे. आर यू अ फॅमिली मेंबर ऑफ अन एक्स सर्व्हिसमॅन हू डाईड ड्युरिंग मिलिटरी सर्व्हिस? युद्ध असताना नसताना जर एखादा व्यक्ती असेल माजी सैनिक, ठीक आहे, तुम्ही त्याच्या कुटुंबातले कोणी व्यक्ती आहात का? ऑर हू बिकेम डिसेबल्ड अँड वॉज डिक्लेअर्ड अनफिट फॉर एम्प्लॉयमेंट ड्यू टू सच डिसेबिलिटी? त्या व्यक्तीला अपंगत्व आलेलं आहे का सैनिकी सेवेदरम्यान, वॉर युद्ध असताना नसताना, आणि त्याला कुठल्याच प्रकारचे सध्या कुठली रोजगार त्याला मिळत नाहीत का? तर अशा कुटुंबातील एका व्यक्तीला त्या ठिकाणी प्राधान्य आहे. असेल तर येस, नसेल तर नो. हे सगळं केल्यावर बघा, एक लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आयोगानं लाल स्टार दिलेले आहेत. प्रोफाईलला सांगितल्याप्रमाणे फॉलो करा. लाल स्टार आहे, लाल पुन्हा लाल स्टार, याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी त्याची उत्तरं भरावीच लागतील. हे सगळी उत्तरं भरल्यावर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट व्यवस्थित करा आणि नंतर पुन्हा जेव्हा तुम्ही फॉर्मला जाल, तुम्हाला कुठे दिसणार आहे, तुमच्या ॲप्लिकेशनला व्ह्यू करा. बघा, हे तुम्ही सबमिट केल्यावर तुम्हाला एवढंच करायचं आहे. सबमिट केल्यावर तुमचा असा ऑप्शन येतो इथं परत कोपऱ्यामध्ये, की बाबा तुम्ही हे सगळं सबमिट केलं सक्सेसफुली आहे. पुन्हा काय करायचं, चेक करण्यासाठी काय करायचं, महाराष्ट्र ग्रुप सर्व्हिससाठी हा तुमचा ऑप्शन या ठिकाणी कट होऊन जाईल, कारण का तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. फक्त व्ह्यू करायचं, म्हणजे तुम्ही फॉर्म कसा भरलेला आहे. व्ह्यू केल्यावर तुम्हाला पुन्हा असे 3 ह्या ठिकाणी ह्या गोष्टी दिसतात. मग तुम्ही जर प्रश्नांचं उत्तर येस केलं असेल तर तिथे येस दिसणार. आता मी मगाशी नो केलं होतं, तर या ठिकाणी सगळी उत्तर दिली आहेत बघा. इथं नो आहे, नो आहे, नो आहे. पण जर येस करत असाल, तुमच्याकडं त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. सध्या फक्त चंद्रपूर पेसा एरियासाठी ह्या फक्त जागा आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या भविष्यामध्ये अजून काय त्याच्यामध्ये ॲड झालं, तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचण्याची जबाबदारी माझी आहे. हे लक्षात फक्त ठेवायचं सध्या. ठीक आहे, एवढीच अपडेट आहे. पण गाफील राहू नका. खूप जास्त आपल्या मनामध्ये एक टेन्शन असतं, नेमकं काय करायचं आहे. तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला आता सध्या पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही. मग ज्यांनी आधीच फॉर्म भरलेला आहे बघा,
2-3 महत्त्वाच्या गोष्टी शेवटच्या. ज्यांनी आधीच फॉर्म भरला असेल त्यांनी फक्त क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. जे आता म्हणजे 5 ऑगस्टच्या पूर्वी इथं फॉर्म भरला असेल त्यांनी फक्त क्वेश्चनला आन्सर करा. 3 क्वेश्चन दिलेले आहेत. जे आता 5 ऑगस्ट पासून पुढे फॉर्म भरतील त्यांना उत्तर तर द्यावीच लागतील आणि त्यांना फॉर्म पण सबमिट करावा लागेल. हे सगळं तुम्ही कुठं पाहू शकता तर व्ह्यू, तुमचं ॲप्लिकेशन, तुमचा अर्ज व्ह्यू करा. त्यात तुम्हाला असं ऑप्शन, तुमचा 3 प्रश्नांची उत्तरसुद्धा या ठिकाणी येतात. येस केलं असेल तर येस दिसेल, नसेल तर नो दिसेल, जे काय असेल. त्याचबरोबर तुम्हाला नवीन फॉर्म भरायची सध्या गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी एकदाच फॉर्म भरावा लागतो आणि एकदाच फी भरावी लागते, याचा अर्थ काय आहे, यासाठी कोणती फी भरायची गरज नाही आणि हे सगळ्यांनी करायचं आहे. या 3 प्रश्नांची उत्तरं तुमच्या प्रोफाईलला जाऊन सांगितल्याप्रमाणे लॉग इन करून व्यवस्थित अपडेट करून घ्या. कुठल्या प्रकारच्या बाकीच्या काही गोष्टी करत बसू नका. नवीन अर्ज करायचाच नाही आहे, नवीन फी भरायचीच नाही आहे, काही करायची गरज नाही. फक्त आपला फॉर्म क्वेश्चनला टिक मार्क करा, त्याला क्लिक करा आणि आहे त्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत तुम्हाला अभ्यास करायचा असेल, काही फायदा करून घ्यायचा असेल तर आपली ही सध्या दर्जेदार विजयपथ बॅच नावाची जी आपण बॅच लॉन्च केलेली आहे, फक्त आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. त्यावर विजयपथ बॅचमध्ये आपण विविध प्रकारच्या टेस्ट आहेत, फ्री स्टडी मटेरियल आहे किंवा आयोगाचे आत्तापर्यंत झालेले PYQ सुद्धा आहेत, ते सुद्धा पाहू शकता. पण ज्यांना गरज आहे, जे आपले शेताभातामध्ये असतात, जे आपल्या गावामध्ये असतात, ज्यांना जवळ कुठला क्लास लावता येत नाही आहे, ते सुद्धा घर बसल्या अभ्यास करू शकतात. त्यामुळं दर्जेदार बॅच आहे. सध्या पूर्व आणि मुख्य लक्षात ठेवायचं, फक्त पूर्वपरीक्षा नाही आहे. 25 ऑक्टोबरची पूर्वपरीक्षा आणि 27 डिसेंबरची मुख्य परीक्षा, अशा दोन्ही परीक्षांचा अभ्यास आपण या ठिकाणी सगळा करून घेत आहोत. यामध्ये वीकली चर्चासत्र आहेत, दररोजचे 3-4 लेक्चर चालू आहेत. कोणत्या प्रकारची अडचण असल्यास या क्रमांकाला संपर्क साधा, शंका निरसन करून घ्या आणि आपल्या सगळ्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा की ही सध्या अपडेट आलेली आहे, गाफील राहू नका, फॉर्म अपडेट करून घ्या. अशाच प्रकारच्या ज्या काही आपल्या अपडेट्स आहेत किंवा इतर MPSC संदर्भात कोणत्याही गोष्टी असतील त्या फक्त आपल्या MPSC फॅक्टरीला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपले दररोजचे लाईव्ह लेक्चर सुद्धा करत चला. वेगवेगळ्या विज्ञान आहे, इतिहास आहे, GS-GK आहे, गणित बुद्धिमत्ता असेल किंवा अपडेट्स असतील, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया. जय हिंद.